विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यामध्ये अनुसूचित जाती कृती समितीची स्थापना झाली आणि त्यांची या ठिकाणी अकलूज गेस्ट हाऊस या ठिकाणी दुसरी बैठक पार पडली। तर या बैठकीमध्ये आज काय काय निर्णय झाले हे जाणून घेऊयात आपण त्यांच्या पदाधिकाऱ्याकडून। आज या ठिकाणी माळशिरस तालुका अनुसूचित जाती कृती समितीची बैठक अकलूज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ लहुजी वस्ताद साळवे या सर्व महापुरुषांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या सर्व आंबेडकरी संघटना असतील, सर्व पक्ष असतील, यांच्या वतीने या ठिकाणी कृती समितीची बैठक या ठिकाणी संपन्न झाली। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं पहिल्यांदा कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे। सर्व संघटनेतले पदाधिकारी या ठिकाणी त्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्यानुसार 2 दिवसामध्ये एक बैठक या ठिकाणी आमची परत एकदा 2 दिवसामध्ये आयोजित केलेली आहे। तर या बैठकीमध्ये सर्वानुमते एकच ठराव या ठिकाणी झालेला आहे की ह्या महापुरुषांच्या विचारधारेवरती काम करणारा आमदार या माळशिरस तालुक्याचा भूमिपुत्र असलेला आणि ओरिजिनल व्यक्ती या ठिकाणी या विधानसभेचा उद्याचा उमेदवार असावा। या निमित्तानं आजची महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी झाली। त्या अनुषंगानं कृती समिती आज या ठिकाणी स्थापन केलेली आहे। सर्व संघटनेतील पदाधिकाऱ्याला त्यामध्ये या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। 59 जातीपैकी ज्या बी जाती या तालुक्यात SC मध्ये मोडणार आहेत त्या सर्व जाती हजर होत्या। म्हणजे 15 वर्षानंतर का होईना पण देर है दुरुस्त है याप्रमाणे आम्ही उद्याची विधानसभा ही एकत्रित SC म्हणून लढणार, अनुसूचित जाती म्हणून लढणार आणि तिसरा पर्याय या माळशिरस तालुक्याला भेटणार आणि आमचा हा SCचा अनुसूचित जातीच्या लोकांचा विजय असणार आहे। हा ऐतिहासिक विजय असणार आहे, कारण या तालुक्यातला जो SC वर्ग आहे गेली 15 वर्ष संघर्ष करतोय आपल्या हक्कासाठी आणि खऱ्या अर्थानं यावेळेस मला आशा आहे की कुठंतरी यावेळेस आमच्या चळवळीमधला दलित म्हणजे शाहू फुले आंबेडकर विचाराचा कार्यकर्ता आमच्या चळवळीतून तयार होऊन तो विधानसभेमध्ये विजयी होईल अशा दृष्टिकोनातून आमची येणाऱ्या काळामध्ये वाटचाल आहे। या ठिकाणी बहुजन कृती समितीची बैठक संपन्न झाली। यामध्ये माळशिरस तालुक्यातून जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत यांची या ठिकाणी बैठक झाली आणि या ठिकाणी कृती समिती ही स्थापन करण्यात आलेली आहे। आपण माळशिरस विधानसभेसाठी हा तिसरा पर्याय म्हणून आपण ही बैठक आयोजित केलेली आहे। भविष्यामध्ये माळशिरस विधानसभा आपण या बहुजन कृती समितीच्या मार्फत पूर्ण ताकदीनं लढवण्याचं नियोजन करत आहोत आणि यामध्ये आमचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ही पूर्ण ताकदीने यामध्ये सहभाग घेऊन येणारी विधानसभा जो आजच्या या कृती समितीमधून जो काय उमेदवार ठरेल त्याच्यासोबत राहून काम करेल एवढं आश्वासन मी या ठिकाणी देतो। जय भीम। माळशिरस तालुक्यामध्ये अनुसूचित जाती कृती समिती निर्माण स्थापन झाली। खऱ्या अर्थाने ह्या कृती समितीच्या माध्यमातून दबावगट निर्माण करून प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात जर ह्या कृती समितीतून जर उमेदवार नाही जाहीर केला तर या कृती समितीच्या माध्यमातून आमदाराचं नाव घोषित करणार आहे आणि या तालुक्यामधून खरंच अनुसूचित जातीच्या कोठ्यामधून या भूमिपुत्रालाच इथं आपण त्याचं नाव घोषित करणार आहे। आज या ठिकाणी परवा आपण 6 तारखेला या माळशिरस तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीतील सर्व SC मध्ये असणाऱ्या वर्गाचे आपण एकत्र बैठक लावलेली होती। बैठक अतिशय चांगल्या पद्धतीने एकत्र झाली होती आणि सर्व एकत्रित आलेल्या सर्व जाती धर्मातील लोकांनी त्यावेळेस एकच आवाज दिला की या माळशिरस तालुक्यातील भूमिपुत्र या माळशिरस तालुक्यातील आमदार व्हावा। या तालुक्यातील गेली 15 वर्ष झालं बाहेरचा आमदार म्हणजे या तालुक्यातला रहिवासी म्हणून दाखवलं जातं पण त्याचं मतदान इथं नाही। एखादा गुंठा किंवा एखादी 1-2 एकर शेती असली म्हणून काय झालं किंवा जन्म जर इथला असला वास्तव्याला नोकरीला लेकरं बाळं सांभाळायला मुंबई किंवा पुणे या ठिकाणी राहतात, तिकडं त्यांचा प्रपंच करतात आणि इथं मात्र चळवळीतून रक्त सांडून या तालुक्यातील जनतेची सेवा करणारा या तालुक्यातील लोकांचे प्रश्न सोडवणारा मात्र वंचितच राहत आहे। त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी या माळशिरस तालुक्यामध्ये अनुसूचित जाती जमातीची आणि SC वर्गाची या ठिकाणी कृती समिती आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे। पहिली बैठक या ठिकाणी झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही आता
कृती समिती या ठिकाणी नेमलेली आहे. प्रत्येक संघटना ज्या शाहू फुले आंबेडकर विचारधारा, लोकशाही अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्तादांना यांच्या विचारधारेवर काम करणारे सर्व संघटना या ठिकाणी, पक्ष संघटना या ठिकाणी एकत्रित येऊन आम्ही या ठिकाणी कृती समिती केलेली आहे. आणि भविष्यामध्ये आम्ही या ठिकाणी असं ठरलेलं आहे की आमच्या माळशिरस तालुक्यातील भूमिपुत्र चळवळीत काम करणारा असावा, ज्यांनी आजपर्यंत प्रस्थापितांच्या प्रत्येक राजकीय क्षेत्रामध्ये भाग घेतला, त्यांना निवडून आणण्याची भूमिका घेतली, स्वतः म्हणजे ढाल बनून जनतेसमोर जाऊन आम्हाला सगळ्यांच्या म्हणजे मतं मागण्याचं काम या ठिकाणी या चळवळीतल्या लोकांनी केलेलं आहे. परंतु आज यांना देण्याची भूमिका येत असताना बाहेरचा कुठला तर आयात केला जातो आणि त्यांना निवडून आणण्याची भूमिकासुद्धा आम्ही तुमच्या ऐकण्यातून केली. परंतु इथून पुढं आम्हाला आमच्या तालुक्यातील आमदार निर्माण करावा, आमच्या तालुक्यातील प्रश्न त्याचे जाण असणारा आमदार या तालुक्यात व्हावा, अशी प्रत्येकाची धारणा या ठिकाणी आहे. कारण आज या ठिकाणीच ती कृती समितीची बैठक झालेली आहे. 2 दिवसात कृती समितीची पुन्हा आमची ज्यांची कृती समितीवर निवड केलेली आहे अशा लोकांची 2 दिवसात आम्ही बैठक घेऊन पुढली रणनीती आम्ही ठरवणार आहे. परंतु आमच्या कृती समितीमध्ये हे बी ठरलेलं आहे, महत्त्वाचं सांगतो, जो पक्ष आमच्या कृती समितीनं दिलेला उमेदवार स्वीकारेल त्या पक्षासंगती आम्ही काम करायला किंवा त्या पक्षात आम्ही तो उमेदवार द्यायला तयार आहे. आणि त्या पक्षानं जर आमचा उमेदवार स्वीकारला तर इथं सगळे पक्ष आहेत, सगळ्या पक्षात आम्ही काम करणारे कार्यकर्ता आहोत, संघटनेत काम करणारे आहेत. परंतु आमच्या कृती समितीनं जो उमेदवार देईल तो उमेदवार जो पक्ष स्वीकारेल त्या पक्षाचं आम्ही इथून पुढच्या काळात काम करू आणि त्या पक्षाचं नेतृत्व आम्ही मान्य करू, म्हणजे उमेदवार त्या उमेदवाराचं नेतृत्व आम्ही मान्य करू आणि विधानसभेमध्ये आम्ही पाठवू. जर का नाही दिला तर कृती समिती भविष्यात जो निर्णय घेईल तो निर्णय हे तिथं असणारे सगळे पक्ष त्यांना मान्य आहे असं या ठिकाणी आमचं आज ठरलेलं आहे. जय भीम. आज कृती समितीमध्ये जवळजवळ दलित चळवळीतले सगळेच पक्ष, PRP असेल, RPI असेल, बहुजन समाज पार्टी असेल, वंचित असेल, PRP म्हणजे रिपब्लिकन PRP आहे, DPI आहे, परत दलित संघटना आमचे राष्ट्रवादीचे नेते आहेत, पवार गटाचे आहेत, अजितदादा गटाचे आहेत, शिवसेना गट आहे, उद्धव ठाकरे गट आहे, शिंदे गट आहे, भाजपाचे बी काही ठराविक कार्यकर्ते आहेत, अजून महाराष्ट्र विकास सेना आहे, लहुजी शक्ती सेना आहे, लोकशाही अण्णाभाऊ साठे विचार मंच आहे. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या आहेत का आणि ते कोणाच्या नेतृत्वाखाली चालणार आहे? या कृती समितीमध्ये निवडी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची, प्रत्येक पक्षातील संघटनेतील जे दलित चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. नेतृत्व सगळ्यांनी मिळून करायचं आहे. या नेतृत्वात म्हणजे अध्यक्ष वगैरे अजून आमचा कोणी ठरलेला नाही, परंतु आमचे जे वरिष्ठ आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत आम्ही कामं केलेत, मग त्यांच्या म्हणजे त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही ही समिती पूर्ण सगळे समितीचे आमचे अध्यक्ष राहतील, सगळे समितीचे आमचे सदस्यच राहतील. हे लाट जी आहे ही कृती समितीची लाट आहे आणि ही 15 वर्ष ज्या स्थानिकावर ह्यांनी अन्याय केला आणि राखीव मतदारसंघ समजून सातत्यानं इथल्या लोकांना घोलवून बाहेरचा आणून इथं उराव बसवला, त्याकरता इथले सगळे जागे झालेले आहेत, इथले भूमिपुत्र जागे झालेत. आणि मी मराठा समाज व बहुजनांना विनंती करतो की आता वेळ प्रस्थापितांना पाडायचे आणि प्रस्थापिताचे गुलाम इथं सातत्यानं उभा केलेल्या जातात आणि हे शाहू फुले आंबेडकर चळवळीला धोका आहे, म्हणून इथला माणूस भूमिपुत्र उभा करावा याकरता ही समिती स्थापन केलेली आहे. आणि जर प्रस्थापितांनी जर आम्हाला नाकारलं तर पूर्ण ताकदीनं अपक्ष का होणं, पण आम्ही ह्यांचे दोन्ही उमेदवार पाडून आमचा कृती समितीचा उमेदवार आम्ही बहुमताने विजय करू. एवढं बोलतो थांबतो. जय भीम, जय शिवराय.